In last lecture, in TCA cycle, we had seen the conversion of acetyl coenzyme A to citric acid and citric acid to isocitric acid. Now, let us see the isocitric acid to the alpha glutaric acid. Isocitric acid is get converted to the alpha glutaric acid in presence of the enzyme isocitric dehydrogenase enzyme. Now, in this reaction, the isocitric acid undergoes oxidative decarboxylation reaction in presence of this NAD plus and enzyme isocitric dehydrogenase to produce this alpha ketoglutaric acid. Now here in this case, this NAD plus is get converted into the NADH and proton is get removed. This is the third step of this TCA cycle. Now in fourth step, what happens? This alpha ketoglutaric acid is get converted into the succinyl coenzyme A in presence of this alpha ketoglutaric acid hydrogenase enzyme. The enzyme which enzyme is get used? Alpha ketoglutaric acid dehydrogenase enzyme is used, and this alpha ketoglutaric acid undergoes oxidative decarboxylation. Now here it is the decarboxylation reaction is get carried out in presence of the enzyme COASH and NAD plus, and the enzyme dehydrogenase produces the succinyl coenzyme A. In this step, CO2 is eliminated and this NAD plus is get converted into the NADH. Now let us see this reaction. This alpha ketoglutaric acid in presence of coenzyme A and NAD plus. This NAD plus is get converted into the NADH and this succinyl coenzyme A. Now here during this reaction CO2 is get removed. In this reaction, what happens? Under this alpha glutaric acid undergoes important changes. At the first, it loses carbon dioxide molecule CO2 from this carbon atom, and then the acetyl coenzyme A attacks on this alpha keto group. अल्फा कीटो ग्रुपवरती त्याचा अटॅक होतो आणि त्याच्यात तिथं आपल्याला हा जो काही कोएन्झाईम आहे ते कार्बनवर अटॅक करतो आणि आपल्याला हा COAS ग्रुप आपल्याला जॉईंट होतो. फॉर्मेशन ऑफ सक्सिनिल कोएन्झाईम ए नावाचं कंपाऊंड आपल्याला तयार होतो फोर्थ स्टेपमध्ये. आता पुढची जी स्टेप आहे त्याच्यामध्ये हा सक्सिनिल कोएन्झाईम ए जो आहे हा याचं रूपांतर केलं जातं सक्सिनिक ॲसिडमध्ये. आणि ही जी काही रिॲक्शन आहे यावेळेला जे काही आपल्याला एन्झाईम वापरला जातो त्याला सक्सिनिक थायोकिनेज नावाचा एन्झाईम वापरला जातो. आणि ही जी काही सक्सिनिल कोएन्झाईम ए आहे याचं हायड्रोलिसिस आपल्याला होतं आणि त्याचं हायड्रोलिसिस जे कॅरी आउट केलं जातं इन प्रेझन्स ऑफ GDP अँड सक्सिनिक थायोकिनेज आपण पाहिलं आणि फॉस्फरिक ॲसिड याच्या प्रेझेंटीमध्ये हा GDPचं रूपांतर जे आहे ते GTP मॉलिक्यूलमध्ये केलं जातं आणि हा कोएन्झाईम ए आपल्याला बाहेर पडतो. अशा प्रकारची या रिॲक्शनमध्ये हे हेट्रोलायटिक क्लीवेज जे होतं सक्सिनिल कोएन्झाईम याचं काय होतं हेट्रोलायटिक क्लीवेज आपल्याला होतं. हा मॉलिक्यूलचं याच्यामधलं रिमूव्हल केलं जातं हेट्रोलायटिक क्लीवेजमध्ये आणि आपल्याला जो काही सक्सिनिल कोएन्झाईम ए आहे एनर्जी रिच थायोइस्टर हा प्रोड्यूस केला जातो. आता या वेळेला काय केलं जातं एनर्जी ही रिलीज केली जाते. इट्स हायड्रोलिसिस विच इज यूज टू कन्वर्ट ही एनर्जी रिलीज केली जाते. तिचा वापर काय होतो हा GDPचं रूपांतर जे आहे ते एनर्जी रिच कंपाऊंड जो आहे हा GTPमध्ये त्याचं कन्व्हर्शन केलं जातं. पुढची 6व्या स्टेपमध्ये सक्सिनिक ॲसिडचं रूपांतर काय केलं जातं हे फ्युमॅरिक ॲसिडमध्ये म्हणजे त्याचा जो ट्रान्स आयसोमर आहे त्याच्यामध्ये त्याचं मरायझेशन फक्त होतं आणि त्यावेळेला जो काही एन्झाईम वापरला जातो त्याला म्हणतो आपण सक्सिनिक डिहायड्रोजिनेज आणि ही डिहायड्रोजिनेशन रिॲक्शन यावेळेला कॅरीड आउट केले जाते. सक्सिनिक ॲसिडचं रूपांतर फ्युमॅरिक ॲसिडमध्ये होतं. इथं डबल बॉन्ड इंट्रोड्यूस केलं गेलं कारण काय होतं त्यावेळेला हायड्रोजन जे आहेत ते रिमूव्ह केले जातात आणि दिस रिॲक्शन इज गेट कॅरीड आउट इन प्रेझन्स ऑफ FAD मॉलिक्यूलच्या प्रेझेंटीमध्ये केलं जातं आणि FADचं रूपांतर कशामध्ये होतं मग FADH2मध्ये रूपांतर होतं आणि हा फ्युमॅरिक ॲसिड हा ट्रान्स ॲसिड आपल्याला
तयार होतो. सो दिस काइंड ऑफ द रिॲक्शन इट इज. आता अल्फा बीटा पोझिशनला याच्यामध्ये काय होतं, डबल बॉन्ड जो आहे तो इंट्रोड्यूस केला जातो. आणि पुढची जी स्टेप आहे 7वी स्टेपमध्ये जो फ्युमॅरिक ॲसिड आपल्याला तयार झालेलं आहे, दॅट फ्युमॅरिक ॲसिड इज गेट कन्व्हर्टेड इंटू द एल मॅलिक ॲसिडमध्ये त्याचं रूपांतर. फ्युमॅलिक ॲसिड आणि मॅलिक ॲसिड हे एकमेकांचे आयसोमर आहेत. इट अंडरगोज हायड्रेशन रिॲक्शन होते आणि आपल्याला फ्युमॅरिक ॲसिडचं रूपांतर मॅलिक ॲसिडमध्ये होतं इन प्रेझन्स ऑफ द एन्झाईम फ्युमॅरेज नावाचा एन्झाईम आपल्याला वापरला जातो. आणि शेवटची 8 नंबरची जी स्टेप आहे, एल मॅलिक ॲसिडचं ऑक्झॅलो ॲसिटिक ॲसिडमध्ये रूपांतर केलं जातं. यावेळेला मॅलिक अनहायड्रोजिनेज नावाचा एन्झाईम वापरला जातो आणि याच्यामध्ये जी डिहायड्रोजिनेशन रिॲक्शन होते त्या इन प्रेझन्स ऑफ दिस NAD+ कॅरीड आउट केली जाते आणि आपल्याला त्याचं NADH मध्ये रूपांतर केलं जातं टू प्रोड्यूस दिस ऑक्झॅलो ॲसिटिक ॲसिड. ऑक्झॅलो एल मॅलिक ॲसिडचं रूपांतर ऑक्झॅलो ॲसिटिक ॲसिडमध्ये रूपांतर केलं जातं. आता फॉर्मेशन ऑफ ऑक्झॅलो ॲसिटिक ॲसिड जी आहे ही आपली शेवटची स्टेप आहे TCA सायकलमधली. ऑक्झॅलो ॲसिटिक ॲसिड ज्या वेळेला फॉर्म होतो त्यानंतर 1 सायकल ऑफ द TCA सायकल जी आहे तिची 1 सायकल जी आहे ती कंप्लीट होते आणि ऑक्झॅलो ॲसिटिक ॲसिड आहे तो पुढच्या सायकलमध्ये मग एंटर होतो बाय द रिॲक्शन विथ द अनदर मॉलिक्यूल ऑफ ॲसिटाइल कोएन्झाईम E. जसं सुरुवातीला ॲसिटाइल कोएन्झाईम E आपण पहिल्या स्टेपमध्ये वापरला. पुन्हा आता आपल्याला जसं आपल्याला हा ऑक्झॅलो ॲसिटिक ॲसिड तयार होईल तो ऑक्झॅलो ॲसिटिक ॲसिड पुन्हा पुढचा जो मॉलिक्यूल आहे कोएन्झाईम Aचा त्याच्याबरोबर रिॲक्शन होईल आणि सेकंड सायकल त्याचं आपल्याला पुन्हा TCA सायकल आपल्याला तयार होईल. सो आता आपण बघू हे जे काही TCA सायकल पाहिलं मग त्याच्यामध्ये आपण एकूण जवळपास 9 स्टेप त्याच्यामध्ये 8 स्टेप आपण पाहिले. या 8 स्टेपमधनं पुढे आता त्याचं इम्पॉर्टन्स काय आहे फीचर्स हे असते. ऑक्झॅलो ॲसिटिक ॲसिड जे आहे ते इट रिॲक्ट्स विथ ॲसिटाइल कोएन्झाईम A इन अ फर्स्ट स्टेप पहिल्या स्टेपमध्ये अँड इन TCA सायकल इज ए रिजनरेटेड इन स्टेप लास्ट स्टेपमध्ये ते पुन्हा रिजनरेट केलं जातं. देअरफॉर वी कॅन से दॅट इन TCA सायकल ऑक्झॅलो ॲसिटिक ॲसिड नायदर कन्झ्युम्ड नॉट प्रोड्युस्ड. ते काय केलं जातं, वापरलं जातं पुन्हा तयार होतं पुन्हा वापरलं जातं. म्हणजे काय ते तयारी होतं आणि कन्झ्युमही केलं जातं. मग त्यामुळे ते काय होतं ते प्रोड्यूसही होत नाही आणि कन्झ्युमही केलं जात नाही ओव्हरऑल रिॲक्शनचा आपण विचार केला तर. दुसरं फीचर काय त्याच्यामध्ये ॲसिटाइल कोएन्झाईम A जे आहे ओनली सबस्ट्रेट इन द TCA सायकल. त्याच्यामध्ये हीच फक्त सबस्ट्रेट वापरली जाते. 2 कार्बन ॲटम्स ऑफ असाइल ग्रुप फ्रॉम ॲसिटाइल कोएन्झाईम A आर ऑक्सिडाइज टू 2 मॉलिक्युल्स ऑफ CO2 मध्ये त्याचं कन्व्हर्शन केलं जातं 2 स्टेपमध्ये. सक्सेसिव्ह स्टेप्स आहेत डिकार्बोक्सिलेशनच्या स्टेप 3 आणि स्टेप 4मध्ये आपण ते पाहिलेलं आहे. नाव थर्ड फीचर त्याचं काय आहे, इन TCA सायकल देर इज अ फॉर्मेशन ऑफ FADH2 मॉलिक्यूल अँड 3 NADH मॉलिक्यूल्स फॉर्म होतात विच अंडरगो रिऑक्सिडेशन बाय युजिंग 2 मॉलिक्यूल्स ऑफ ऑक्सिजन. त्यांचं ऑक्सिडेशन होतं पुन्हा 2 मॉलिक्यूल्स वापरून. आणि हे जे काही सगळं सायकल आहे हे सायकल आपल्याला एक सर्कल्समध्ये प्रेझेंट केलेलं आहे एका याच्यामध्ये. अशा प्रकारे आपण ते सायकल पाहू शकतो. याच्यामध्ये ज्या सगळ्या रिॲक्शन आपण पाहिल्या ते पायरुविक ॲसिडचं रूपांतर ॲसिटाइल कोएन्झाईममध्ये केलं जातं. त्यावेळेला NADHचं रूपांतर NAD+ रूपांतर NADH मध्ये केलं जातं आणि त्यावेळेला जो काही आहे एन्झाईम जो आहे तो पायरुविक ॲसिटाइल कोएन्झाईम A नावाचा एन्झाईम वापरला जातो. त्याचं नंतर मग ॲसिटाइल कोएन्झाईमचं रूपांतर कशामध्ये केलं जातं, सायट्रिक ॲसिडमध्ये केलं जातं. या सायट्रिक ॲसिडमध्ये त्याचं रूपांतर केलं जातं. नंतर सायट्रिक ॲसिडचं रूपांतर आयसोसायट्रिक ॲसिडमध्ये. त्यावेळेला NAD+ पुन्हा दुसरा मॉलिक्यूल आहे त्याचं NADH मध्ये रूपांतर केलं जातं. नंतर मग आयसोसायट्रिक ॲसिडचं ग्लुटारिक ॲसिडमध्ये रूपांतर होतं आणि ग्लुटारिक ॲसिडचं रूपांतर ज्यावेळेला सक्सिल कोएन्झाईममध्ये केलं जातं त्यावेळेला देखील पुन्हा आपल्याला NAD+चं रूपांतर NADH मध्ये केलं जातं. म्हणजे हा तिसरा मॉलिक्यूल NADHचा फॉर्म होतो. पुढच्या स्टेपमध्ये सक्सिनिल कोएन्झाईमचं रूपांतर आपल्याला काय केलं जातं, सक्सिनिक ॲसिडमध्ये केलं जातं आणि सक्सिनिक ॲसिडचं रूपांतर जेव्हा फ्युमॅरिक ॲसिडमध्ये होतं त्यावेळेला पुन्हा आपल्याला FADH2 हा पहिला मॉलिक्यूल याच्यामध्ये तयार होतो आणि नंतर त्याचं रूपांतर फ्युमॅरिक ॲसिडमध्ये, फ्युमॅरिक ॲसिडचं रूपांतर मॅलिक ॲसिडमध्ये
अँड मॅलिक ॲसिडचं रूपांतर कशामध्ये होतं मग ऑक्झॅलो ॲसिटिक ॲसिडमध्ये हे रूपांतर होतं. हे पहिलं सायकल तयार होतो. दुसऱ्या सायकलमध्ये तयार झालेला जो ऑक्झॅलो ॲसिटिक ॲसिड आहे पुन्हा तो काय होतो ॲसिड कॉय एन्झाईम ए बरोबर रिॲक्ट होतो आणि पुन्हा दुसरं सायकल मग सुरू होतं. अशा प्रकारे हे TCA सायकल आपल्याला पाहिलं. आता हे जे काही TCA सायकल आहे ड्युरिंग त्याच्यामध्ये काही एनर्जी किती क्रिएट केली जाते, हाऊ मच अमाऊंट ऑफ एनर्जी इज क्रिएटेड इन दिस TCA सायकल आपण बघू. या TCA सायकलमध्ये काय हे TCA सायकल म्हणजे काय, इन दिस सायकल TCA सायकल त्याच्यामध्ये काय केलं जातं, कन्व्हर्शन केलं जातं को एन्झाईमचं टू ऑक्झॅलो ॲसिटिक ॲसिडमध्ये, ॲसिटाईल को एन्झाईम एचं. त्यावेळेला 3 NADH मॉलिक्यूलचं रूपांतर FAD2TH मध्ये केलं जातं. 3 NAD प्लस मॉलिक्यूलचं FADH2 मॉलिक्यूलमध्ये काय केलं जातं, कन्व्हर्शन केलं जातं. अशा प्रकारे म्हणजे याच एका सायकलमध्ये 3 मॉलिक्यूल जे आहेत ते NAD प्लसचे कन्वर्ट केले जातात 3 मॉलिक्यूल्स कोणत्या NADH प्लस मॉलिक्यूल्समध्ये. या स्टेप्स आपल्याला दिले आहेत. त्यावेळेला कुठली स्टेप आहे, आयसोसायट्रिक ॲसिडचं अल्फा ग्लुटारिक ॲसिडमध्ये कन्वर्शन होतं, अल्फा ग्लुटारिक सक्सिनिल कोएन्झाईम एमध्ये आणि मॅलिक ॲसिडचं ऑक्झॅलो ॲसिडिक ॲसिडमध्ये ज्या वेळेला कन्वर्शन होतं त्यावेळेला हे 3 मॉलिक्यूल जे आहेत ते तयार होतात NADH प्लसचे. आता 1 मॉलिक्यूल जो आहे NADH प्लसचा जो आहे H प्लस बरोबर रिॲक्शन होतो त्याचं NAD प्लस मॉलिक्यूल तयार होतो युजिंग मॉलिक्युलर ऑक्सिजन विथ द प्रोडक्शन अबाउट 3 ATP मॉलिक्यूल तयार केले जातात. किती, 3 ATP मॉलिक्यूल. आणि हे 3 ATP मॉलिक्यूल दस इन अबो स्टेप्स तिथे एका स्टेपमध्ये 3 ATP मॉलिक्यूल जर तयार केले जात असतील तर 3 स्टेप आहेत वरच्या या, त्यामुळे एकूण 3 ते 9 मॉलिक्यूल जे आहेत ते आपल्याला ATP मॉलिक्यूल जनरेट केले जातात. आणि सिमिलरली या सायकलमध्ये काय होतं, FADचं रूपांतर जे आहे 1 मॉलिक्यूल ऑफ FAD इज कन्वर्टेड इंटू द FADH2 इन कोणत्या स्टेपमध्ये, सक्सिनिक ॲसिडचं रूपांतर ज्या वेळेला फ्युमॅरिक ॲसिडमध्ये केलं जातं. म्हणजे आपल्याला एक FADH2 जो आहे त्याचं रिऑक्सिडाईज होतं टू FADमध्ये त्याचं रिऑक्सिडेशन होतं युजिंग ऑक्सिजन मॉलिक्यूल. त्याच्या वेळेला 2 ATP मॉलिक्यूल आपल्याला तयार होतात अशा प्रकारे या स्टेपमध्ये. त्यामुळे आपल्याला इन 1 TCA सायकल 1 मॉलिक्यूल ऑफ दिस GDP इज कन्वर्टेड इंटू द GTP. एक मॉलिक्यूल आपण वरती कन्वर्शनमध्ये जे पाहिलं आणि हे जे आहे याचं कन्वर्शन जे आहे ते सक्सिनिल को एन्झाईम एचं रूपांतर ज्या वेळेला सक्सिनिक ॲसिडमध्ये होतं. त्यामुळे 1 GDP मॉलिक्यूल जो आहे त्याचं GTPमध्ये कन्वर्शन होतं आणि हा GTP मॉलिक्यूल जो आहे मग तो कशामध्ये कन्वर्ट केला जातो, ATP मॉलिक्यूलमध्ये. मग अशा प्रकारे एकूण जे आहे वरती आपण जर पाहिलं TCA सायकलमध्ये 12 ATP मॉलिक्यूल जनरेट केले जातात, 12 ATP मॉलिक्यूल जनरेट केले जातात ॲसिटाईल को एन्झाईम एचं ऑक्सिजन केल्यामुळे. त्यामुळे 80 मॉलिक्यूल्सचे काय आहेत, एनर्जी रिच कंपाऊंड्स आहेत आपल्याला, सॉरी टू से ATP मॉलिक्यूल्सचे काय आहेत आपल्याला एनर्जी रिच कंपाऊंड्स आहेत. ओके, एनर्जी रिच कंपाऊंड्स आहेत. याच्यामध्ये आपल्याला काय होतं, आता ॲमिनो ॲसिड त्याच्यामध्ये याच्यामध्ये 12 ATP मॉलिक्यूल्समध्ये प्रचंड प्रमाणावर एनर्जी जी काय केली जाते ही कन्झर्व केली जाते किंवा फॉर्म केली जाते. आता पुढचं जी काही मेटॅबॉलिझम आहे त्याला पाहायचं आपल्याला ॲमिनो ॲसिड मेटॅबॉलिझम. ॲमिनो ॲसिड मेटॅबॉलिझम काय आहे ते आपण बघू. ॲमिनो ॲसिड मेटॅबॉलिझम म्हणजे काय, डायटरी प्रोटीन जे आहेत ते ब्रोकन डाऊन इंटू द ॲमिनो ॲसिड बाय द व्हेरियस एन्झाईम्स. आपल्याला माहिती आहे प्रोटीन मॉलिक्यूल्स हे लार्जर मॉलिक्यूल्स आहेत आणि प्रोटीन हे कोणापासून बनलेले असतात, हे ॲमिनो ॲसिड्सपासून बनले असतात. त्यामुळे जे आपण अन्नामध्ये प्रोटीन्स कन्झ्युम करतो त्याचं काय केलं जातं, मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीजमध्ये शरीरामध्ये किंवा लिव्हिंग ऑर्गॅनिझम त्याचं ब्रेकेज केलं जातं मॉलिक्यूल्सचं आणि त्याचं रूपांतर ॲमिनो ॲसिड्समध्ये केलं जातं वेगवेगळ्या प्रकारचे एन्झाईम वापरून. आणि हे जे काही ॲमिनो ॲसिड्स असतील त्याचं कन्व्हर्शन मग अल्फा कीटो ॲसिड्स केलं जातं, अल्फा कीटो ॲसिड्समध्ये केलं जातं. अल्फा कीटो ॲसिड्स जे आहेत, अल्फा कीटो ॲसिड्स आर द मेन सोर्स ऑफ द एनर्जी, त्याला आपण म्हणू किंवा इम्पॉर्टंट सोर्स ऑफ द एनर्जी म्हणून ते वापरले जातात. त्यामुळे अमोनिया जो आहे इट प्लेज अन इम्पॉर्टंट रोल इन द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. सो इट इज रिक्वायर्ड फॉर बायोसिंथेसिस ऑफ मेनी कंपाऊंड लाईक न्यूक्लियोटाइड्स अँड प्रोटीन्स. अमोनियाचा त्याच्यासाठी इम्पॉर्टंट रोल आहे.
तो कशासाठी वापरला जातो? न्यूक्लियोटाईडच्या सिंथेसिससाठी किंवा प्रोटीनच्या सिंथेसिससाठी वापरला जातो. यात ज्या वेळेला अमोनिया लिबरेट होईल या रिॲक्शन्समधनं ॲमिनो ॲसिडच्या मेटाबॉलिझममधनं तो वेगवेगळ्या प्रकारच्या मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीजमध्ये तो भाग घेतो आणि वेगवेगळ्या प्रकारच्या ॲमिनो ॲसिड्सच्या ज्या वेळेला तो रिॲक्शनच्या अंडर जाईल त्यावेळेला कुठल्या मेटाबॉलिक रिॲक्शन्स आपल्याला होतील तर ट्रान्सॲमिनेशन, डिॲमिनेशन आणि डिकार्बोक्सिलेशन नावाच्या ह्या 3 रिॲक्शन आपल्याला बघायच्या आहेत. मग ट्रान्सॲमिनेशन म्हणजे काय? Transamination is the reaction from amino acid metabolism that involves removal of amino group from amino acid and it is transferred to the keto acid. As a result, amino acid is converted into the keto acid and keto acid is converted into the amino acid. ट्रान्सॲमिनेशन म्हणजे काय? मग ट्रान्सॲमिनेशन ही मेटाबॉलिक रिॲक्शन आहे ज्याच्यामध्ये ॲमिनो ॲसिड जो ग्रुप आहे त्याचं ॲमिनो ग्रुप ॲसिड त्याच्यातला ॲमिनो ग्रुप रिमूव्ह केला जातो. म्हणजेच काय तर ॲमिनो ॲसिडचं रूपांतर कीटो ॲसिडमध्ये केलं जातं आणि हे ॲमिनो ॲसिड जे आहे ते कीटो ॲसिडमध्ये कन्वर्ट होतात आणि कीटो ॲसिडचं रूपांतर पुन्हा ॲमिनो ॲसिडमध्ये होतं. त्या रिॲक्शनला काय म्हणतो आपण? ट्रान्सॲमिनेशन रिॲक्शन असं म्हणतो. म्हणजे ट्रान्सॲमिनेशन रिॲक्शन जी होते मग ती ट्रान्सॲमिनेज नावाचा जो काही एन्झाईम आहे हा ट्रान्सॲमिनेज नावाचा एन्झाईम वापरला जातो. आपल्याला माहिती देर आर 12 ॲमिनो ॲसिड्स फ्रॉम विच अल्फा ॲमिनो ग्रुप कॅन बी रिमूव्ड बाय ट्रान्सॲमिनेशन रिॲक्शन विथ द हेल्प ऑफ द एन्झाईम ट्रान्सॲमिनेज. असे 12 ॲमिनो ॲसिड्स जे आहेत त्यांचं अल्फा ॲमिनो ग्रुप जो आहे त्यांच्यामधला तो रिमूव्ह केला जातो आणि एन्झाईम जो आहे तो ट्रान्सॲमिनेज वापरला जातो. त्या रिॲक्शनला आपण ट्रान्सॲमिनेशन रिॲक्शन असं आपण म्हणतो. ट्रान्सॲमिनेशन रिॲक्शन जी आहे त्याच्यामध्ये ॲमिनो ॲसिड जो आहे हा डोनर ॲसिड म्हणून वापरला जातो. हा डोनर असतो आणि त्याचा जो कीटो ॲसिड जो असेल त्याला ॲक्सेप्टर असं आपण म्हणतो. आता बघा ते रिॲक्शन दिलेलं ट्रान्सॲमिनेशन रिॲक्शन दिसतं ॲमिनो ॲसिड आणि हे कीटो ॲसिड आहे. ॲमिनो का तर इथं ॲमिनो ग्रुप आहे आणि इथं कीटॉनिक ग्रुप आपल्याला प्रेझेंट आहे. C++ ग्रुप आहे. त्यामुळे ह्या ॲसिडमध्ये काय आहे तर ॲमिनो ॲसिडमधनं एक डोनर ॲटम आहे. डोनर कुठला आहे? ॲसिटिक ॲसिड ॲमिनो ॲसिड. ॲमिनो ॲसिड काय करतो? इट डोनेट्स NH2 ग्रुप. कोणाला डोनेट करतो? तर ह्या ॲसिडला. आणि त्याचं काय होतं? ॲमिनो ॲसिडचं रूपांतर कीटो ॲसिडमध्ये कीटो ॲसिडचं रूपांतर कशामध्ये होतं? ॲमिनो ॲसिडमध्ये केलं जातं. सो हिअर इन दिस रिॲक्शन ॲक्च्युली देर इज अ ट्रान्सफर ऑफ अमोनिया ग्रुप NH2 ग्रुप. दॅट्स वाय रिॲक्शन इज कॉल्ड ॲज ए ॲमिनेशन, ट्रान्सॲमिनेशन. अमाइन ग्रुप इज ट्रान्सफर्ड, दॅट्स वाय ट्रान्सॲमिनेशन रिॲक्शन. आता वेगवेगळे एक्झाम्पल्स मग आपल्याला त्याच्यामध्ये पाहता येतील. त्याच्यामध्ये काय होतं? ॲलेनाईन जो ॲलेनाईन ट्रान्सॲमिनेज कॅरीज आउट ऑफ ट्रान्सफर ऑफ ॲमिनो ग्रुप फ्रॉम डोनर ॲमिनो ॲसिड टू पायरुविक ॲसिड. डोनर ॲमिनो ॲसिड टू पायरुविक ॲसिड एन्झाईम हा ॲलेनाईन ट्रान्सॲमिनेज नावाचा एन्झाईम वापरला जातो. त्याच्यामध्ये जे काही अमिनो ॲसिड आहे त्याचं रूपांतर कीटो ॲसिडमध्ये, जे कीटो ॲसिड आहे त्याचं रूपांतर ॲलेनाईनमध्ये केलं जातं. या रिॲक्शनमध्ये काय हा अमिनो ग्रुप जो आहे तो ट्रान्सफर केला गेला आहे. इथे बघा हा C++Oमध्ये कन्वर्शन झालं ह्या ग्रुपचं आणि इथं जो C++O होता त्याचं कन्वर्शन NH2 ग्रुपमध्ये केलं गेलं. सो अशा प्रकारे इम्पॉर्टंट ॲक्सेप्टर डोनर प्रॉपर्टीज आहेत. इम्पॉर्टंट ॲक्सेप्टर of amino group in the transamination is a alpha ketoglutaric acid. हा ॲक्सेप्टर ग्रुप आहे आणि इट ॲक्सेप्ट्स ॲमिनो ग्रुप. हा अल्फा कीटोग्लुटारिक ॲसिड म्हणा त्याला. कुठल्याही प्रकारचा अशा प्रकारची रिॲक्शन किंवा त्याला आपण पायरुविक ॲसिड जे म्हणतो आहे अशा प्रकारे हे होतं ट्रान्सॲमिनेशन. पुढचं आहे डिॲमिनेशन. डी म्हणजे टू रिमूव्ह. इथं ट्रान्सफर झाला, इथं ग्रुप काय केला जाईल? रिमूव्ह केला जाईल. डिॲमिनेशन काय मग? डिॲमिनेशन इज द रिॲक्शन from amino acid metabolism that involves removal of amino group from amino acid in presence of enzyme deaminase to liberate ammonia. अमोनिया लिबरेट केला जातो. ॲमोनिया ट्रान्सफर केला जात नाही तर अमोनिया काय केला जातो? अमोनिया इज गेट रिमूव्ड. ॲमिनो ग्रुप हा रिमूव्ह केला जातो ॲमिनो ॲसिडमधनं. त्याला आपण डिॲमिनेशन रिॲक्शन म्हणतो. त्याच्यामध्ये डिॲमिनेशन रिॲक्शनमध्ये खालची रिॲक्शन दाखवली आहेत आपल्याला ही बाय ग्लुटॅमिक हायड्रोजिनेज हा एन्झाईम आहे. याचं ग्लुटॅमिक हायड्रोजिनेज
हा कॅटॅलिस्ट ऑक्सिडेटिव्ह डिग्रेडेशन करतो कोणाचं, एल ग्लुटामिक ॲसिड टू फॉर्म ए अल्फा कीटोग्लुटारिक ॲसिड विथ लिबरेशन ऑफ अमोनिया. आता ही रिॲक्शन जी आहे ते NAD प्लसच्या प्रेझेंटीमध्ये कॅरी आउट केली जाते. ही रिॲक्शन आहे एल ग्लुटारिक ॲसिड जे आहे NAD प्लसच्या प्रेझेंटीमध्ये इन प्रेझेन्स ऑफ वॉटर ॲज अ सॉल्व्हंट अल्फा कीटोग्लुटारिक ॲसिडमध्ये त्याचं कन्वर्शन केलं जातं. म्हणजे याच्यात जो अमोनिया ग्रुप होता इट इज गेट रिमूव्ड. अमोनियाच काय केला जातो, रिमूव्ह केला जातो आणि इथं NAD मॉलिक्यूलचं NADH मॉलिक्यूलचं रूपांतर केलं जातं. पुढे हा NADH मॉलिक्यूल आपण पाहिलं TCA सायकलमध्ये, त्याचं रूपांतर कशामध्ये केलं जातं, ATP मॉलिक्यूलमध्ये पुढे केलं जातं. म्हणजे दॅट इज द एनर्जेटिक इन्व्हॉल्ड इन द डिॲमिनेशन रिॲक्शन. पुढची जी डिॲमिनेशन रिॲक्शन आहे त्याच्यामध्ये काय केलं जातं, अमोनिया लायसेस नावाचा एन्झाईम वापरला जातो. हा अमोनिया लायसेस एन्झाईम काय करतो, आपल्याला ॲस्पार्टिक ॲसिडचं काय करतो, नॉन ऑक्सिडेटिव्ह डिॲमिनेशन रिॲक्शन करतो इन प्रेझेन्स ऑफ दिस ॲस्पार्टेज जो आहे प्रेझेंटीमध्ये, ॲस्पार्टेजच्या प्रेझेंटीमध्ये आपल्याला मग त्याचं डिॲमिनेशन होतं टू प्रोड्यूस दिस फ्युमॅरिक ॲसिड. ॲस्पार्टिक ॲसिडचं रूपांतर कशामध्ये, फ्युमॅरिक ॲसिडमध्ये झालं आणि त्याच्यातला अमोनिया ग्रुप जो आहे तो काय केला, निघून गेला. पुढची जी डिॲमिनेशन रिॲक्शन आहे ती काय, कुठला डिॲमिनेज, हा डिॲमिनेज नावाचा एन्झाईम इथं वापरला जातो. स्पेसिफिक एन्झाईम हा डिॲमिनेज एन्झाईम दॅट कॅटलायझेस ए डिॲमिनेशन ऑफ ॲमिनो ॲसिड विथ सम रिअरेंजमेंट रिॲक्शन त्याच्यामध्ये कॅरीड आउट केली जाते. फॉर एक्झाम्पल त्याच्यामध्ये सिरीन ग्रुप जो आहे, एल सिरीन ग्रुप, हा सिरीन डिहायड्रोजिनेज नावाचा एन्झाईम वापरला जातो. त्याचं रूपांतर पायरिक ॲसिडमध्ये केलं जातो. हा एल सिरीन जो आहे याच्यातला काय NH2 ग्रुप रिमूव्ह केला जातो आणि आपल्याला त्याच्यातून पायरिक ॲसिड हे तयार होतो. पुढची जी डिॲमिनेशन रिॲक्शन आहे त्याच्यामध्ये काय केलं जातं, डिॲमिडेज नावाचा एन्झाईम जो आहे ॲमाइड ग्रुप असलेला ॲमिडेज नावाचा एन्झाईम वापरून रिॲक्शन जी कॅरीड आउट केली जाते. ह्या रिॲक्शनमध्ये अमोनिया जो आहे तो लिबरेट होतो आणि त्याच्यापासून अमाइड ग्रुप फॉर्मेशन होतं. अमाइड म्हणजे अमाइडचा जनरल फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, अमाइडचा RC+O NH2 जो अमाइड ग्रुप आहे असं अमाइड ग्रुप फॉर्मेशन आपल्याला होतं. इथं एक्झाम्पल आपल्याला दिलेलं आहे, ग्लुटामिनेज इज एन्झाईम त्याच्यासाठी वापरला जातो. त्या रिॲक्शनमध्ये काय होतं, डिॲमिनेशन होतं, एल ग्लुटामाइनचं रूपांतर ग्लुटॅमिक ॲसिडमध्ये रूपांतर केलं जातं. ती रिॲक्शन बघा, एल ग्लुटॅमाइन जो आहे हा एल ग्लुटॅमाइन आहे. या एल ग्लुटॅमाइनचं रूपांतर ग्लुटॅमिनेज नावाचा एन्झाईम वापरला जातो ग्लुटामिक ॲसिडमध्ये आपल्याला केलं गेलं. म्हणजे इथला जो NH2 ग्रुप आहे हा काय गेला, रिमूव्ह केला गेला आणि आपल्याला हा अमाइड असलेला अमाइड ग्रुप म्हणजे का, हा इथे दिलेला आहे RC+O R- फंक्शनल ग्रुप टाईपचा ॲसिड आपल्याला लिबरेट होतो. त्याला आपण म्हणतो एल ग्लुटॅमिक ॲसिड. आणि त्याच्यात तिसरी जी रिॲक्शन आहे डिकार्बोक्सिलेशन म्हणजे CO2 जो आहे तो रिमूव्ह केला जातो. डिकार्बोक्सिलेशन इज द रिॲक्शन फ्रॉम अमिनो ॲसिड मेटाबॉलिझम इन विच अमिनो ॲसिड लूज कार्बन डायऑक्साईड मॉलिक्यूल टू फॉर्म करस्पॉन्डिंग अमाइन तयार होतो. अमिनो ॲसिडमधला CO2 निघून जाईल. दिस रिॲक्शन टेक्स प्लेस इन प्रेझेन्स ऑफ डिकार्बोक्सिलेज नावाचा जो एन्झाईम आहे, ज्या नावाची रिॲक्शन त्या नावाचा आपल्याला काय एन्झाईम वापरला जातो. म्हणजे ॲमिनो ॲसिड आहे त्याचं डिकार्बोक्सिलेज नावाचं एन्झाईम वापरून अमाईनमध्ये रूपांतर केलं जातं. ॲमिनो ॲसिडचं रूपांतर म्हणजे CO2 ग्रुप निघून गेला म्हणून त्याला आपण म्हणतो डिकार्बोक्सिलेशन रिॲक्शन. काही रिॲक्शन आपल्याला दाखवलेले आहेत बघा इथे. मग हिस्टिडाईन जो आहे हा हिस्टिडाईनचं कन्व्हर्शन केलं जातं, ॲनिमल टिश्यूमध्ये आपल्याला सापडतो. याचं डिकार्बोक्सिलेशन केलं तर हिस्टिडाईन प्रोड्यूस होतो, हा हिस्टॅमाइन प्रोड्यूस केला जातो. हिस्टिडाईन इज कन्व्हर्टेड इन टू द हिस्टॅमाइन. म्हणजे इथला CO2 निघून जातो आणि इथे आपल्याला फक्त शिल्लक उरतो अमाइन ग्रुप म्हणून त्याला म्हणतो आपण हिस्टॅमाइन. सिमिलर रिॲक्शन आहे एल ग्लुटामिक ॲसिड जो आहे त्याचं डिकार्बोक्सिलेशन कॅरी आउट केलं जातं. त्याचं डिकार्बोक्सिलेशनमधला एक CO2 जो आहे हा ग्लुटामिक डिकार्बोक्सिलेज नावाचा एन्झाईम वापरून त्याचं CO2 रिमूव्ह होतो. आपल्याला गॅमा अमिनो ब्युटारिक ॲसिड, गॅमा पोझिशनला आपल्याला अल्फा बीटा आणि ही तिसरी गॅमा कार्बन जो आहे त्याला अमिनो ग्रुप आहे म्हणून गॅमा अमिनो ब्युटाराइक ॲसिड. ब्युटाराइक म्हणजे आपल्याला त्याच्यामध्ये मिथेन, इथेन, प्रोपेन आणि ब्युटेन 4 कार्बन आहेत म्हणून ब्युटाराइक ॲसिड असा हा अल्फा अमिनो ब्युटारिक ॲसिड
तयार होतं डिकार्बोक्सिलेशन. हे आपलं झालं ॲमिनो ॲसिड मेटॅबॉलिझम. आता आपण शेवटचं जे काही मेटॅबॉलिझम आहे ते लिपिड मेटॅबॉलिझम आहे ते आपण बघू. लिपिड मेटॅबॉलिझममध्ये काय केलं जातं, लिपिड्स आर प्रेझेंट इन लार्ज अमाऊंट इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आणि हे लिपिड्स आर प्रोड्युसेस मच मोर एनर्जी ॲज कम्पेअर्ड टू द कार्बोहायड्रेट्स अँड द प्रोटीन्स. कार्बोहायड्रेट आणि प्रोटीनपेक्षा जास्त अमाऊंटमध्ये एनर्जी रिलीज करणारे कुठले एंटिटीज असतील तर लिपिड्स असतात. आणि हे लिपिडचं जर हायड्रोलिसिस आपण केलं तर ते प्रोड्युसेस फॅटी ॲसिड्स, आणि जे फॅटी ॲसिड्स तयार होतात ते अंडरगोज ए मेटाबॉलिक प्रोसेस बाय बीटा ऑक्सिडेशन प्रोसेस. बीटा ऑक्सिडेशन प्रोसेसने त्याच्यामध्ये मेटाबॉलिक प्रोसेस कॅरी आउट केले जातात. हा बीटा ऑक्सिडेशन काय फॅटी ॲसिड्सचं मग आपण बघू. बीटा ऑक्सिडेशन जे आहे इट इज ए इम्पॉर्टंट प्रोसेस फ्रॉम लिपिड मेटाबॉलिझम. द एंड प्रॉडक्ट ऑफ दिस प्रोसेस इज असाइल कोएन्झाईम ए विच एंटर्स इन टू द TCA सायकल. आपल्याला माहिती आहे असाइल कोएन्झाईम एचं काय होतं कन्व्हर्शन, मग पुढे TCA सायकलमध्ये त्याचं सिरीज ऑफ स्टेप्समध्ये आपल्याला कन्व्हर्शन केलं जातं पायरुविक ऑक्झॅलोअॅसिटिक ॲसिडमध्ये. आपण पाहिलं वरती TCA सायकलमध्ये, आणि तो TCA सायकलमध्ये एंटर करतो. आणि बीटा ऑक्सिडेशन होते जे होतं याचं लिपिड्सचं या प्रोसिजरमध्ये लार्ज अमाऊंट ऑफ एनर्जी काय केली जाते, रिलीज केली जाते. मग आपल्याला काय डेफिनेशन करता येईल बीटा ऑक्सिडेशन ऑफ फॅटी ॲसिडची. बीटा ऑक्सिडेशन इज द सिक्वेन्स ऑफ द रिॲक्शन्स बाय विच ऑक्सिडेशन ऑफ फॅटी ॲसिड टेक्स प्लेस ॲट बीटा कार्बन ॲटम. बीटा कार्बन ॲटमला फॅटी ॲसिडचं काय केलं जातं, ऑक्सिडेशन कॅरी आउट केलं जातं. त्यावेळेला काय केलं जातं, अँड 2 कार्बन युनिट्स ऑफ असाइल कोएन्झाईम ए क्ल्यूड टू फॉर्म ए असाइल कोएन्झाईम ए अँड द फॅटी असाइल कोएन्झाईम ए ऑफ द फॅटी ॲसिड. बीटा कार्बनचं क्लिवेज होतं आणि आपल्याला काय तयार होतो, असाइल कोएन्झाईम एच्या बॉन्डचं क्लिवेज होतं टू फॉर्म ए युनिट असाइल कोएन्झाईम एचं एक युनिट फॉर्म होतं फॅटी ॲसिडच्या. हे रिॲक्शन आपण प्रत्यक्षात खाली बघणार आहोत आपण. आता या बीटा ऑक्सिडेशन प्रोसेसमध्ये काय होतं, फॅटी ॲसिडचं जे ब्रेकेज होतं हे ब्रेकेज अल्फा बीटा कार्बनला ब्रेकेज होतं. आणि त्यामुळे काय होतं, ॲज ए रिझल्ट बीटा कार्बन ऑफ दॅट फॅटी ॲसिड काय होतं, त्याचं ऑक्सिडेशन होतं. त्यामुळे बीटा कार्बनचं ऑक्सिडेशन होतं, म्हणून त्या रिॲक्शनला आपण बीटा ऑक्सिडेशन रिॲक्शन असं म्हणतो. या रिॲक्शन काय आहे, बीटा ऑक्सिडेशन रिॲक्शनमध्ये काय होतं, रिॲक्शन्स कुठल्या होतात त्याच्यामध्ये. बीटा ऑक्सिडेशन इज ए सायक्लिक प्रोसेस दॅट इज कम्प्लिटेड इन 5 स्टेप. आणि ते खाली दिलेले आहेत एक स्टेप आपण मग याच्यामध्ये बघू. याच्यामध्ये काय होतं मग, बीटा ऑक्सिडेशन कुठल्या 5 स्टेपमध्ये होतं. त्याच्यामध्ये पहिलं जे आहे फॉर्मेशन ऑफ असाइल कोएन्झाईम ए ऑफ द फॅटी ॲसिड. असाइल कोएन्झाईम एचं रूपांतर कशामध्ये होतं, फॅटी ॲसिडमध्ये केलं जातं. आणि याच्यामध्ये जो काही एन्झाईम वापरला जातो तो असाइल को एन्झाईम ए सिंथेटिक नावाचा एन्झाईम वापरला जातो. आणि त्याच्यामध्ये मग बघा फॅटी ॲसिड आहे, कोएन्झाईम ए ATP मॉलिक्यूल ह्या ठिकाणी कन्झ्युम केला जातो आहे. सो यामुळे इथं ॲक्टिवेशन ऑफ फॅटी ॲसिड्स याला आपण म्हणतो. इथं तयार होणार आहे आपल्याला ॲसिटाईल कोएन्झाईम ए ऑफ फॅटी ॲसिड. म्हणजे इथला OH ग्रुपचं रिप्लेसमेंट होतं. त्या ठिकाणी आपल्याला COASH ग्रुप गेला आणि त्यावेळेला आपल्याला AMP मॉलिक्यूल आणि PPI असे हे मॉलिक्यूल बाहेर पडतात. म्हणजे असाइल को एन्झाईम ए फॅटी ॲसिडचा असाइल को एन्झाईम ए तयार होतो पहिल्या स्टेपमध्ये. त्या रिॲक्शनमध्ये काय होतं, आता ॲक्च्युली आपल्याला फॉस्फेट ग्रुपचं क्लिवेज होतं ATP मॉलिक्यूलचं, आणि हेन्स ATP मॉलिक्यूल जे हायड्रोलाइज होतं AMP मॉलिक्यूलमध्ये त्याचं हायड्रोलिसिस केलं जातं. म्हणजे एनर्जी कन्झ्युम केली जाते या रिॲक्शनमध्ये. त्यानंतर काय होतं, अल्फा बीटा डिहायड्रोजिनेशन जो काय ॲसिटाईल कोएन्झाईम ए तयार झालेला आहे त्याचं काय होतं, अल्फा बीटा पोझिशन जी आहे म्हणजे त्याचा बॉन्ड जो आहे हा अल्फा कार्बन आणि हा बीटा कार्बन आहे, यांच्यामध्ये काय होतं डबल बॉन्ड इंट्रोड्यूस केला जातो. म्हणजेच त्याला म्हणतो आपण डी म्हणजे रिमूव्ह द हायड्रोजन, डिहायड्रोजिनेशन रिॲक्शन होते बाय युजिंग एन्झाईम असाइल को एन्झाईम ए डिहायड्रोजिनेज नावाचा एन्झाईम वापरला जातो. आणि ही जी रिॲक्शन आहे इन प्रेझेन्स ऑफ दिस FAD कॅरी आउट केली जाते. आणि हा आपल्याला रिॲक्शनमध्ये काय तयार होतो, डेल्टा स्क्वेअर ट्रान्स इनॉईल को एन्झाईम ए. डेल्टा स्क्वेअर म्हणजे काय, हे आपल्याला पोझिशन दाखवली जाते डबल बॉन्डची. किती पोझिशन दाखवण्यासाठी हा डेल्टा स्क्वेअर आपण नॉमेनक्लेचरमध्ये पाहिलेला आहे.
हा आपल्याला मॉलिक्यूल तयार होतो आणि इथे आपल्याला मात्र FADH2 मॉलिक्यूल बाहेर पडतो. म्हणजे इथे एनर्जी रिमूव्ह केली जाते. FADH2मध्ये कन्वर्शन होतं. अल्फा बीटा कार्बनचं इथे काय होतं, इथं डिहायड्रोजिनेशन झालेलं आहे आणि त्यामुळे त्या ठिकाणी डबल बॉन्ड फॉर्म होतो. आता हा जो काही हायड्रेशन झालेला आहे, डेल्टा स्क्वेअर ट्रान्स इनाइल कोएन्झाइम ए, याचं काय होतं, हायड्रेशन रिॲक्शन कॅरी आउट केली जाते. हायड्रेशन म्हणजे का, ॲडिशन ऑफ वॉटर मॉलिक्यूल ॲड केला जातो या ठिकाणी टू फॉर्म दिस बीटा हायड्रॉक्झी असाइल कोएन्झाइम ए. त्यावेळेला इनाइल कोएन्झाइम ए हायड्रेज नावाचा एन्झाईम हा वापरला जातो. आणि ही जी काही अल्फा बीटा पोझिशन होती आता या ठिकाणी वॉटर मॉलिक्यूलचं, म्हणजे इथं OH ग्रुप एका कार्बनला आणि एका कार्बनला हायड्रोजन असं वॉटर मॉलिक्यूल इंट्रोड्यूस केला गेला या रिॲक्शनमध्ये. आणि चौथी जी रिॲक्शन आहे याच्यामध्ये आणि शेवटची याची रिॲक्शन, ते जो काही आता बीटा हायड्रॉक्झिल कोएन्झाइम ए तयार झालेला आहे त्याचं ऑक्सिडेशन केलं जातं बीटा कीटो असाइल कोएन्झाइम एमध्ये. त्यावेळेला बीटा कीटो असाइल कोएन्झाइम ए नावाच्या मॉलिक्यूलमध्ये त्यावेळेला जो काही एन्झाईम वापरला जाईल तो असतो बीटा हायड्रॉक्झी असाइल कोएन्झाइम ए हायड्रोजिनेज नावाचा एन्झाईम वापरला जातो. आणि ह्या रिॲक्शनमध्ये NAD+ जो आहे, NAD+चं रूपांतर हे NADHमध्ये केलं जातं. अशा प्रकारे एक NADH मॉलिक्यूल याच्यामध्ये तयार होतो. अशा प्रकारे सिक्वेन्स ऑफ द रिॲक्शन्स आहेत आपल्याला या कॅरीड आउट केले जातात लिपिडच्या मेटाबॉलिझममध्ये किंवा बीटा ऑक्सिडेशन आपण ज्याला म्हणतो. पुढची जी रिॲक्शन आहे त्याला रिॲक्शनला आपण म्हणतो थायोलिसिस रिॲक्शन जी आहे. या थायोलिसिस रिॲक्शनमध्ये बघा आता एन्झाईम जो वापरला जातो बीटा कीटो असाइल कोएन्झाइम थायोलिसिस म्हणून थायोलेज नावाचा एन्झाईम वापरला जातो. आणि हा बीटा कीटो असाइल कोएन्झाइम ए आहे त्याचं रूपांतर असाइल कोएन्झाइम ए ऑफ द फॅटी ॲसिडमध्ये केलं जातं आणि ॲसिटाइल कोएन्झाइम ए हा बाहेर पडतो. थायोलिसिस रिॲक्शन ही जी आहे सिमिलर टू द हायड्रोलिसिस इन विच क्लिवेज ऑफ कंपाउंड टेक्स प्लेस इन प्रेझेन्स ऑफ अनदर कंपाउंड SH, हेन्स COSH कॅरीज आउट ॲट थायोलायटिक क्लिवेज टू प्रोड्यूस कोएन्झाइम ए. अशा प्रकारे हे रिॲक्शन होते. असाइल कोएन्झाइम ए ऑफ फॅटी ॲसिड कंटेन्स 2 कार्बनलेस एंटर्स सेकंड सायकल ऑफ बीटा ऑक्सिडेशन प्रोसेस. पुन्हा आता हा जो एन्झाईम आहे मग सेकंड सायकलमध्ये पुन्हा एंटर होईल आणि पुन्हा ते सायकल कंटिन्युअस असं चालत राहतं. आणि ते सायकल आता मग अशी रिॲक्शन पाहिल्या ते सायकल आपल्याला सर्कलमध्ये हे दाखवलेलं आहे कुठल्या एन्झाईमचं, ॲसिटाइल कोएन्झाइम ए, हाऊ दे आर दे कन्व्हर्टेड. ह्याच्यात 5 स्टेप आपण पाहिल्या, ते इथं 5ची स्टेप आपल्याला मग पुन्हा ह्या दिलेल्या आहेत. अशा प्रकारे हे मेटाबॉलिझम असतं. आणि ह्या मेटाबॉलिझममधनं जी एनर्जी आपण प्रत्येक वेळेला NADH मॉलिक्यूल बाहेर पडत होते ते आणि ATP मॉलिक्यूल काही ठिकाणी कन्झ्युम होत होते, त्याचं एनर्जी किती आपल्याला एनर्जेटिक बघू आपण त्याचं काय आहे. एनर्जेटिक्स ऑफ दिस बीटा ऑक्सिडेशन ऑफ पाल्मॅटिक ॲसिडचं जे झालं किती एनर्जी क्रिएट झाली बघू आपण. हा पाल्मॅटिक ॲसिडचा बीटा पोझिशनला ऑक्सिडेशन होऊन आपल्याला 1 ATP मॉलिक्यूल अँड COSH आर रिक्वायर्ड टू कन्वर्ट द पाल्मॅटिक ॲसिड टू पाल्मॅटॉइल कोएन्झाइम ए. ATP मॉलिक्यूल लागतो आणि एक COSH म्हणजे कोएन्झाइम ए SH लागतो पाल्मॅटॉइल कोएन्झाइम एमध्ये कन्वर्शनसाठी. आणि 1 टर्म ऑफ बीटा ऑक्सिजन रिक्वायर्स 1 मॉलिक्यूल ऑफ NAD+ FADH2O COSH टू गेट 1 मॉलिक्यूल ऑफ असाइल कोएन्झाइम ए. म्हणजे असाइल कोएन्झाइम ए तयार होण्यासाठी मग कंप्लीट बीटा ऑक्सिडेशनमध्ये 16 कार्बन असतात पाल्मॅटिक ॲसिडमध्ये. 16 कार्बन पाल्मॅटिक ॲसिड विल रिक्वायर 7 टर्न्स ऑफ द बीटा ऑक्सिडेशन. त्यामुळे त्याचे किती टर्न्स लागतील, 7 टर्न्स, 7 सायकल त्याला आपण म्हणूया. देअरफॉर वी कॅन राईट अ बॅलन्स रिॲक्शन फॉर बीटा ऑक्सिडेशन ऑफ पाल्मॅटिक ॲसिड 7 टर्न्स. 7 टर्न्स कसे असतील तर हे ॲसिड आहे त्याची रिॲक्शन 8 मॉलिक्यूल्स COSHचे, ATP मॉलिक्यूल 7 मॉलिक्यूल्स FAD, 7 मॉलिक्यूल्स NAD+, 7 मॉलिक्यूल्स H2O तयार होतील आणि त्याच्यामध्ये हा ॲसिटाइल कोएन्झाइम ए जो आहे तो तयार होईल आपल्याला ॲसिटाइल कोएन्झाइम ए. त्यावेळेला 7 मॉलिक्यूल FADH2 आणि 7 मॉलिक्यूल NAD+ चे बाहेर आपल्याला पडतील याच्यामध्ये. मग आपल्याला जे काही 7 मॉलिक्यूल्स जे आहेत FADH2चे ते इथं तयार झालेले त्याचं जर ऑक्सिडेशन केलं तर 14 मॉलिक्यूल, प्रत्येकाचे 2 असे 14 ATP मॉलिक्यूल आपल्याला मिळतात. आणि हे काही NADH7चे आहेत त्याच्यापासून आपल्याला 3 प्रत्येकी 3 म्हणजे सात्विक
21 मॉलिक्यूल आपल्याला मिळतात. असे टोटल एकूण 35 ATP मॉलिक्यूल्स जे आहे बीटा ऑक्सिडेशनच्या पाल्मॅटिक ॲसिडच्या याच्यामध्ये आपल्याला मिळतात आणि तेवढी एनर्जी ही प्रोड्यूस केली जाते असं आपण म्हणूया. आणि मॉलिक्यूल्स त्यांचं काय होतं, कॅन बी प्रोड्यूस इन रिऑक्सिडेशन ऑफ FADH2 आणि NADH2 मॉलिक्यूल्स रिऑक्सिडेशनसाठी वापरले जातात. The only one ATP molecule is utilized in the beta oxidation of palmitic acid, and we get 35 ATP and 8 acetyl coenzyme A molecules. म्हणजे 35 ATP मॉलिक्यूल तयार होतात आणि 8 आपल्याला काय ॲसिटाईल कोएन्झाईम A मॉलिक्यूल्स तयार होतात. आणि म्हणून 40% जी काही एनर्जी आहे इज कन्वर्टेड इन द फॉर्म ऑफ किंवा कन्झर्वड इन द फॉर्म ऑफ ATP मॉलिक्यूल. म्हणजे टोटल एनर्जीच्या 48% एनर्जी काय केली जाते ATP मॉलिक्यूलच्या फॉर्ममध्ये कन्झर्व केली जाते. अशा प्रकारे हे मेटाबॉलिझम आहे. या मेटाबॉलिझममध्ये ATP मॉलिक्यूल्सपासून कशा प्रकारची एनर्जी क्रिएट केली जाते वेगवेगळ्या मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीपासून ते आपण पाहिलं आणि आपला चॅप्टर संपलं आणि या ठिकाणी सिलेबस देखील संपला. हे क्वेश्चन मी स्क्रोल तुम्ही ते स्क्रीनशॉट काढून घ्या, तुम्हाला स्टडीसाठी कामच येतील. These are the answers. 2 मार्काचे प्रश्न. तीन मार्काचे प्रश्न. 4 मार्काचे प्रश्न. 6 marks question and these are the 12 marks. अशा प्रकारे अभ्यास करा. अटेंडन्समध्ये तुमचं नाव लिहा, जेणेकरून अटेंडन्स इज इम्पॉर्टंट. अटेंडन्सशिवाय मी इंटरनलचे मार्क्स देणार नाही, हे पण पुन्हा लक्षात ठेवा. थँक्यू व्हेरी मच.